फेमस आहे वर्धेचे गोरसपाक बिस्किट. तुम्ही बघितलं तसे हे सगळं भोग लावलंय महाराज पुढं. कोणीतरी येणार आहे आमच्या घरी ते तुम्हाला. गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज तुम्ही बोलत असेल की मी आज स्कूटीनं काऊन नाही गेलो, याचं रिझन तुम्हाला समोर सांगणार मी. आणि ताई पण सोबत नाही, ताई मागून येणार आहे. तर मी आता बसस्टँडला जात आहे. बसस्टँडहून बस पकडतो नाही तर ॲटो पकडतो. मला ऑफिसला जायचं आहे आणि आता 8:50 झाले आहे. मला 9:30पर्यंत पोचायचं आहे. तर मी बसस्टॉपला जातो आणि आज कोणीतरी येणार आहे आमच्या घरी. ते तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला माहितीच पडणार की कोण येणार आहे घरी. तर मी जातो बसस्टँडला. काहीतरी विसरलो मी, आयडेंटिटी कार्ड घेऊन घेतो. माझं आयडेंटिटी कार्ड विसरलो होतो. ताईला सांगितलं कॉल करू, लॅपटॉपशी ठेवू नये म्हणून. आयडेंटिटी कार्ड घेतो मी. चल बाय. आयडेंटिटी कार्ड विसरलो होतो, आयडेंटिटी कार्ड घेतला. आता जातो. तर आता मी वाघोलीला आलो आहे. आता मी वाघोलीवरून डायरेक्ट विमाननगरची बस पकडतो. आणि इकडं खरं एक मिनिट इम्पॉर्टंट आहे. इकडं मुंबई पुण्याची जी लाईफस्टाईल आहे ना, इकडं एक मिनटं इम्पॉर्टंट आहे बाबा खरं. इकडली ट्रॅफिक खूप जास्त ट्रॅफिक असतात इथं. आता मी इथून विमाननगरची बस पकडतो ऑफिसला जाण्यासाठी. पोचलो आहे आणि 9:25 पोचलो आहे मी. 5 मिनटं बाकी आहे. तर आता मी जातो, ऑफिस करतो आणि तुम्हाला आता मी टी ब्रेकला भेटतो 11:30 वाजता. जातो मी ऑफिसला. 11चा ब्रेक झाला आहे आम्हाला. मी पोहा घेतला आहे, मी खातो आता आणि मग काही नाही, परत कामाला जातो. खातो मी पोहा झाला आहे. आणि लंच ब्रेकमध्ये आज मी काही डब्बा वगैरे तर नाही आणला आहे. आज मी पार्सल घेतलं होतं. पार्सल पण नाही, ऑर्डर केलं आहे मी. 45 रुपीजची थाळी घेतली होती आणि 45 रुपीजच्या थाळीमध्ये भेटत आहे 2 चपात्या आहे आणि ही गोबीची भाजी. मला बॅक कॅमेऱ्यात दाखवतो. तर 45 रुपीजची मिनी थाळी आहे, गोबीची भाजी आहे, 2 चपात्या आहे. तर मी जेवण करतो. तर काहीच माझं जेवण झालं आहे. मी 45 रुपीजची थाळी घेतली होती, जेवण केलं आहे मी. आता मी परत माझ्या कामाला जातो, काम करतो माझं. मी तुम्हाला आता डायरेक्ट घरी जायचं वेळेस भेटेल, म्हणजे की 7:30 समथिंग भेटणार मी. तर मी जातो आता, माझं परत काम करतो. माझं ऑफिस झालं आहे, आता 7:30 वाजले आहे. सो आता मी घरी जातो. तर मी निघतो आता घरी आलो आहे. रोहिणीताई पण घरी आली आहे. तर तुम्ही सकाळपासून मी तुम्हाला म्हणताय की आमच्या घरी कोणीतरी येणार आहे. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की कोण आला असेल आमच्या घरी. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराला की कोण आलं आहे आमच्या घरी. यांना ओळखतात का तुम्ही? हे बघा, यांना ओळखतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे उद्देश मामा, मम्मी आणि पप्पा आराम करत आहे, दमले आहे पप्पा. तर त्यांनी काय आणलं आम्हाला खाऊ ते दाखवतो. आणि पूर्ण घर, बाप रे बाप, हे काय आहे? पूर्ण घर भरून टाकलं आहे, पूर्ण डेकोरेशन केलं आहे बाबा खरं. हे बघा, अनारसे, चिवट, हे गोरसपाक बिस्किट. अरे बापरे, पुरण. एवढं सारं खावं आणलंय आम्हाला मम्मी पप्पानं आणि उद्देश मामाने आणि बेलाईनं दिलं आम्हाला खाऊ. बघा, हे फेमस आहे वर्धेचे गोरसपाक बिस्किट. तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यामधलं कुठलं तुम्हाला आवडते. स्त्री कलाडा किती मोठं आहे, बापरे. गोल्डन बटन अनन्या सर त्यांचं मोठी आहे पप्पा. मध्ये नक्की सांगा कुठली फिल्म आवडली तुम्हाला. पप्पा काय, पप्पा उठले आणि इथं कॉमेडी चालू झाली पप्पाची. असेल मम्मी पप्पा आणि मामा आले आहे. तर आता काही नाही, आता आम्ही जेवण करतो.
लहान आपण. इतकं सुंदर होतं ते पाहायला. कोण होतं ते? म्हणजे मी झोपेतून उठली की त्या त्या फोटोला पाहतो. हा जसा माईच्या पोटातून निघाला ना तो बोरकर डॉक्टर भयान झाला. अरे रे भाऊ लेकरू आहे का काय हो म्हणे, याचे केस होय का काय हो म्हणे. जावले होते ती तर पाय. आणि तो कोण होता? मोहिनी कोण असा होता? धरात होती ना. कोण होता तो? आणि खेळायला शिव. मी. कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर. लाल लाल डोळे झाले. बरी हो रात्रीची झोप आहे. तब्येत बरोबर नाही पप्पाची, त्यामुळे झोपून होते पप्पा. आता झोपाची तयारी चालू आहे आमची. आता थोड्या वेळात झोपतो आम्ही. आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की आजच्या दिवसभरामध्ये काय होतं, आणि तुम्हाला सांगितलं पण होतं की आज कोणीतरी येणार आहे. तर मम्मी पप्पा आले आणि उद्देश मामा आले आहे. मित्रांनो खूप चांगलं वाटत, आणि किती खाऊ आणलं आहे त्यांनी आमच्यासाठी, खूप काही. आणि घर बघा ना किती सजवलं आहे. आणि ते 2 फ्रेम ते पण लावणार आहे आम्ही. आणि समोर कंटिन्यू ब्लॉग बघा, समोरचे अजून खूप काही ब्लॉग येणार आहे काही दिवसामध्ये. खूप काही स्पेशल आहे त्याच्यामध्ये, आणि खूप काही सरप्राईज पण आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. बाय गाईस, गुड नाईट.